पठा आदिवासी बहा एंड बॉय हेल जय आदिवासी लाल सलाम सत्य की जय। प्रिय बहा एंड बॉय हे हाका 9 ऑगस्ट ओ हाका देशभराम साजरो रहिलो है। 9 ऑगस्ट जगभरा में जो साजरो रहिलो है तो कहा याबद्दल आपण थोडक्यात वर्णणार आहे। संयुक्त राष्ट्र संघाय युनो या 1994 में घोषित किया कि पूर्ण देशभराम 9 ऑगस्ट आले जागतिक आदिवासी गौरव दिन और साजरो कोना या मागचा जो उद्देश है कि आपे आदिवासी संस्कृति है, लोककला है, साहित्य है, मौखिक साहित्य है, ये जपणूक कोनो आणि त्याला अगला हमें ह्या पद्धतीत वाढवून या बदल समाजात जनजागृती कोना त्याच्यानंतर आपे जल जंगल जमीन या संरक्षण कोना याबद्दल आदिवासी बठाल एक जनजागृती कोना वो दी है। एक आदिवासी अस्तित्व वाचडना आज देशभराम आदिवासीवर जो अन्याय अत्याचार सुरू झालो आहे त्यावेळेस सुद्धा अन्याय अत्याचार सुरू होतो म्हणून केस तबो एक आदिवासी पहचान मिळान होते, आदिवासी संरक्षण मिळान होते यासाठी ही संयुक्त संगम युनाई ओ 9 ऑगस्ट जागतिक दिन म्हणून घोषित कयो। त्यावेळेस काही मनुवादी सरकार जी आता त्या सरकार आहे त्यावेळेस सुद्धा आखेल की भारत देशाम आदिवासी ना येता, भारत देशाम जर आदिवासी ना येता फक्त त्या वनवासी येता, आदिवासी या भारत देशाम ना येता हे त्यावेळेस ज्या प्रतिनिधीता आता त्या प्रतिनिधीद्वारे आकलन होईल आता। परंतु त्याच्यानंतर भारतात जनसंघटना असेल किंवा आदिवासी ज्या काही संघटना आहेत त्या अख्खा एकत्र येईन ज्यावेळेस आंदोलन करूया की नाही आम्हा हे आदिवासी हेता त्यावेळेच्या सरकारने माघारले दी आणि एक आदिवासी दिन और साजरा करासाठी ही सुरुवात जाईल। त्यापासून त्या एक लोव्या हिने एक आदिवासी ओळख हे मिटाळणं काम सुरू झालं आता। 30 काम आज सुद्धा सुरू झालं आहे। आज जल जंगल जमीन हे भांडवलदार हाल कंपनी हेल दैनो काम सहसगट चालू झालं आहे। आदिवासी संस्कृती हल्लाय राहिलो आहे, आदिवासी वनवासी आखलं जायला आहे। आज मागच्या देहाम माननीय या देशात गृहमंत्री अमित शहा एक अख्खा भारत देशामध्ये आपल्या अख्खा आदिवासीला एकठा कोया आणि एक समागम म्हणून काहीतरी ते नाव देणं आणि त्यामुळे अमित शहा सरळ आपल्या आदिवासी टिंगल कोई का बहुत या देशाम आदिवासी ना येता तुम्हा वनवासी येतात और वनवासी को जो वनवास को तो येणं आणि त्याला आपले आदिवासी सहारे देणं आदिवासी जी जल जंगल जमीन है ती हिसकोवा हटे की तुम्हा या देशा रहिवासी ना येता, तुम्हा या जंगला रहिवासी ना येता, तुम्हा एक वनवासी येता, वनवास कोता ही येल्ला येता, ही जंगल आम है, या जंगला अधिकार आम है ही साबित कोणा चालू झालेला आहे। त्यावेळेस एकलव्य आमठवले तो त्यावेळेस आम्ही वनवासी शब्द जनजाती शब्द अनेक प्रकारचा ही बीजेपी सरकार किंवा आरएसएस ही आपला आदिवासी माने नाही। अख्खा लाखो लोक जमला आता त्या लाखो लोकांवर त्या अनेकदा वनवासी 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 शब्द वापरे परंतु त्याने कधी प्रत्युत्तर देणार नाही काम आदिवासी येता ही जय एक आदिवासी ओळख पुसणं काम आदिवासी अस्तित्व संपवणं काम ही आरएसएस प्रणित भाजप सरकार करेला आहे। तरी जर आपण मुख्यत्याके या 9 ऑगस्ट देहे या जर आपण मंथन नाही करतारी आणि आपण नाचिकुदीन बँड पार्टी म्हणजे ती आपल्या संस्कृतीमधून आहे ती बँड पार्टी लेईन नाचकूद कोईन
गांजो पीन होरो पीन तमाशो कोना आणि आपे संस्कृती एक काय आपण ती संस्कृती टिंगल करूला आहे किंवा आपले अस्तित्व आपण गमाडी रहिला आहे या पद्धतीक आज या आदिवासी 9 ऑगस्ट आदिवासी देहा अवस्था झाली आहे. आज जंगल जमीन आपावर हिसकवणं चालू झालेलं आहे. जवळच आपले दापूर दवण्यापाडा खोकसा कामोद बोरपाडा ही जी जंगल है ही जंगल मेघा इंजिनियर कंपनी फडणवीस सरकाराने 16,500 कोटी वेची देना हा काळ जर त्या कंपन्या ही येगोया आपले जे अस्तित्व आहे ते अस्तित्व असता मिटी आहे. ते जंगलावरचा आपले अधिकार असता मिटी जात आहे. देवळीपाडा खडकी पिंपळाला जी जंगल आहे ती उचे 5 मौली पर्यंत कोंडेबारी ही जी जंगल है ये जंगल 8,000 कोटी रुपया फडणवीस सरकाराने उदंचल कंपनीला वेची देना. म्हणजे या पद्धतीक देशभराम अख्खा जल जंगल जमीन ही भांडवलदार हाल वेचना कामे चालू झाले आहे. आणि आपली जी संस्कृती लपली आहे ती या जंगलामध्ये लपली आहे. आणि ती संस्कृतीच नष्ट कोणा काम ही सुरू झालेलं आहे. या मंथन कोणा गरजेचं आहे, या विचार कोणा गरजेचं आहे, यासाठीच युनय ओ दिहे आपल्याला दिलेलो होतं की आपण जो अन्य अत्याचार हे राहिलो आहे त्या उजगरपा सरकाराल आणि देशाल या देहादिहे आपण जाणीव कोई देणू हे की पहिल्यापासून जो आदिवासी अन्य अत्याचार सुरू आहे तो अगदी सुरू आहे. परंतु एका बाजूला काही व्यक्ती त्या राजकीय वळण देणं, काही लोक हे स्वार्थासाठी त्या या 9 ऑगस्ट वापर करणं चालू झालेला आहे. तरी केस तरी बंद देणार तुझे यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा ही दरवर्षी मोहीम राबवण्यामध्ये एक आपल्या आदिवासी संस्कृती ढोल शिबली पावरी यासह एक संस्कृती दर्शन लोककला दर्शन आपले जो पेहरावा आहे त्या पेहरावा दर्शन आणि ते दर्शन जाया त्याच्यानंतर प्रबोधन कार्यक्रम आपले लोकांवर जो अन्य अत्याचार चालू आहे या केस प्रतिबंध लगालो जाय यासाठी जाणीव कोई देना काम हे दरवर्षी राहिलं आहे. यावर्षी खानबारा या ठिकाणी सत्यशोधक शेतकरी सभा होते काय 9 ऑगस्ट कार्यक्रम घेतलो आहे. तर याच पद्धती काय एक आपे युनो जे आपण आखला आहे की आपे आदिवासी संस्कृती लोककला ह्या एक दर्शन आणि त्याच्यानंतर प्रबोधन कार्यक्रम जे आज सध्या जे वातावरण बनलं आहे ज्या राज्य घटने आपल्याला आदिवासीला जे अधिकार दिला आहे त्या अधिकारच नष्ट कोणा काम चालू आहे. म्हणून संविधान आणि आदिवासींचा हक्क अधिकार या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी नांदेडहून डॉक्टर अनंत राऊत या येत त्या संविधान संस्कृती आणि साहित्यिक अभ्यासक येतात. त्याच्यानंतर दुसरा वक्ता जे आपण आदरला आहे पिंपळनेरने प्राध्यापक सतीश मस्के या बेन वक्ता या आपले संविधान आणि आदिवासी हक्क आणि अधिकार या बाबतीत त्या आपण मार्गदर्शन करणार आहेत. दुसरा विषय आपण ठेवलो आहे की नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींची दशा आणि दिशा. आज स्वातंत्र्य मिळून आम्ही 75 पेक्षा जास्त वर्ष एरा येईल आहे. परंतु अना आदिवासीला जो स्वातंत्र्य मिळलं आहे या पद्धतीत एक एर आहे. दरवेळेस दरवर्षी दर दिहाल आपल्या आदिवासी ठिकठिकाणी अन्याय अत्याचार व सुरू जायलो आहे. स्वातंत्र्य काळम किंवा आज बीजेपी आखे की अमृत काळ असे दिन या आपण आदिवासी समाज केस आहे. आदिवासी अधिकार केस येतात. जल जंगल जमीन या ज्या अधिकाराची आपण पिढ्यानपिढ्या लढती राहिला आहेत त्या अधिकार केस आहे. आज जंगलामध्ये आपल्या आदिवासी हाकोलना कामे चालू झाले आहे. या जागेस गुजरात 7/12 असेल किंवा या इतर मध्य प्रदेश छत्तीसगड अख्खा आदिवासी जंगलामध्ये हाकलपट्टी कोईन ता खनिज अरे किंवा इतर स्टील वगैरे अरे किंवा काय जी काही खनिज आहे त्यासाठी कंपनी दिन ता आदिवासी आपण हकलपट्टी कोणा कामे चालू झाले आहेत. या बाबतीत आदिवासी जी या स्वतंत्र कालखंडाम
या बीजेपी या अमृत कालम आदिवासी दशा काय है काय अदशा ये गईली है मणिपुरा उदाहरण आपण मालूम जरी आजपर्यंत मणिपुराम आपे माननीय पंतप्रधान गोयलो नाही ता आज भी अन्याय अत्याचार पे आदिवासी समाजावर सुरू जायलो है ता आपे बाहेर नागडा उघडा कोईन मिरवणूक काढी तरी पंतप्रधाना मुयमन एक शब्द निघ्यो नाही कितक्या त्या प्रतिनिधी हे शब्द निघ्यो नाही आज भी ता आदिवासी अन्याय अत्याचार सुरू जायलो आहे अनेक प्रकारचा आदिवासी अन्याय अत्याचार सुरू जायलो आहे या पर्याय या मनापाप काही काही बारे पड जाय यासाठी नवीन दिशा ये दाहाटी एक विषय लदलो आहे आज शेवटी ओला दाखवाय आज अनेक प्रकारे आदिवासी अन्याय अत्याचार आणि संस्कृती आदिवासी अस्तित्व संपवणं काम सुरू झालं आहे आदिवासी एकजूट आहे ती एकजूट तोडणं काम सुरू झालं आहे आदिवासी धर्म तेढ निर्माण करणं काम RSS BJP चालू केलं आहे एक डिलिस्टिंग कोईन एक डिलिस्टिंग नावाव आदिवासी भांडण निर्माण करणं काम हे सुरू झालं आहे आपल्या अखना है आदिवासी कोहा भी धर्म स्वीकार तरी परंतु तो आदिवासी है तो जन्मात आदिवासी येतो तो पिढ्यान पिढ्या या देशा किंवा या जंगला राहणार तो आदिवासी आहे त्यामुळे आदिवासी ही जी ओळख आहे त्या संस्कृती त्या पेहराव त्या लोककला यावर ती पहचानच आहे परंतु जाणून बुजून आदिवासी जी एकजूट आहे ती एकजूट तोडणं काम सुरू झालं आहे जर आदिवासी एकजूट तुटे तर त्या सहज जल जंगल जमिनी अधिकार किंवा जल जंगल जमीन हे भांडवलदार हाल दैना मार्ग मोकळो आहे म्हणून आपले आदिवासी समाज आहे समभाव जाखा धर्म हाल एकत्र लेन आपण चालणं आहे आणि ही जी फटाफट पाडणं काम सुरू झालं आहे आपण ही कदापि शक्य नाही राहू जाईल जर ही जर शक्य जाय तर आपण जर समाज आहे तर समाज एकजूट तुटी जाईल आणि एकदा एकजूट तुटी की समाज संपी जाईल त्यामुळे 9 ऑगस्ट निमित्ताक आपण इस जाहीर करू है की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या या देशाची राज्यघटना है जो देश चाल है त्या राज्यघटने आपल्याला अधिकार दिलो है की आदिवासी कोह भी धर्म स्वीकारी सके आदिवासी धर्म बंधन नाही त्या अस्तित्व त्या जी ओळख ही धर्म बदले म्हणून काही पुसाई नाही यासाठी 9 ऑगस्ट निमित्ताक आपण मंथन करू है की एवढे फूट पडणारा ज्या व्यक्ती येत आहात त्यापासून आपण दूर राहणं आहे आपण एकजूट ही मजबूत होणं आहे आणि येणारा देहाम आपण आपले आदिवासी अस्तित्व जल जंगल जमीन आपले अधिकार हक्क शिक्षण रोजगार आरोग्य या ज्या मूलभूत हक्क आहेत यासाठी लढो व मजबूत करणं आहे की 9 ऑगस्ट साजरा करण्यासाठी आपले संस्कृती आपले लोककला आपले अधिकार ह्या जनजागृती रांधू दे ह्या चर्चा रांधू दे नुसता गांजो पिन होरो पिन बँड पार्टी नाचीन कुदीन आपे इज्जत दवाडामा आपे इज्जत आपण दवाडता आपे संस्कृती आपण नष्ट करेला आहे एका बाजूला उच्च जात वर्ग है तो एका बाजूला आपे संस्कृती नष्ट करा मागे सत्ताधारी येता त्या आपे संस्कृती नष्ट करेला आहे आपे अस्तित्व नष्ट करेला आहे आणि त्या भर म्हणून आपण सुद्धा त्याला बळी पडलेला आहे या माने केस करू आपे समाज ओ व्यसन मुक्त राहू दे गांजा मुक्त राहू दे यासाठी आणि आपे जे पहा आहेत त्या योग्य शिक्षण आपल्या समाजाला योग्य आरोग्य व्यवस्था जो काही सुविधा आहेत ते योग्य सुविधा आपल्या समाजाला मिळालं दे यासाठी दिशा ही या 9 ऑगस्ट कार्यक्रम आपण ठरवणार आहेत म्हणून बठाल विनंती आहे की हाका 11:30 वाजता सत्यशोधक शेतकरी सभे खंडबारा ऑफिस आहे त्या ऑफिसाने मिरवणुकीला सुरुवात असली मिरवणूक संपी का त्याच्यानंतर एग्री हायस्कूल जी आहे त्या शाळेत प्रबोधना कार्यक्रम येणार आहे बठा नवापूर तालुका मने मा बहा बही विनंती है
की आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ आणि जी काही वक्ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, पुढची दिशा देणार आहे, ती ओनायला हाती आपण पाठाया हूँ. परत पाठाल जय आदिवासी, जय जहार, लाल सलाम, सत्य की जय हो.